माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। हॅलो हॅलो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमांगल्य मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरणत्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। आपल्याकडे वेळ कमी आहे, लवकरच प्रवचनाला सुरुवात करू। ज्ञानेश्वरीचं पारायण एक महिना चाललं, श्रावण महिना, आणि त्याची सांगता झाली ना, आज सांगता झालेली आहे। म्हणजे 18 अध्याय पूर्ण वाचून झाले आणि आपले हरिभक्त पारायण आपल्या सर्वांचे सुपरिचित असलेले क्षीरसागर महाराज यांनी मला त्या दिवशी फोन केला की महाराज तुम्ही आम्हाला थोडंसं प्रवचन करण्यासाठी आमच्या या मंदिरात या, थोडंसं मार्गदर्शन करा ज्ञानेश्वरीवर। आपले 18 अध्याय वाचून झाले, लवकरच आपण प्रवचनाला सुरुवात करू कारण आपल्याकडे वेळ कमी आहे। बघा ज्ञानोबा काय सांगतात, भक्तियोग मध्ये भक्ती कशाला म्हणतात, आता चित्त समाधातुं न शक्लोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय। ज्ञानोबा सांगतात भक्ती कशाला म्हणतात। आपण सगळेच बरं का, आपण सगळेच लोक भक्ती करतो। प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून मनुष्य या लोकातून जाईपर्यंत सगळेच जण भक्ती करतात, पण ज्ञानोबांचा भक्तियोग वाचा, ज्याच्यामध्ये 20 श्लोक आहेत। 20च्या 20 श्लोक आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे तो भाव आपल्याला तयार करता यायला पाहिजे। सर्व देवांची पूजा करता करताना आपल्या आतमध्ये असलेला अंतरीचा अंतरात्मा, त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन भक्ती व्हायला पाहिजे। आणि म्हणून ज्ञानोबाने आपल्याला सगळ्या ज्या काय आपल्याला 20चे 20 श्लोक आहेत त्या 20च्या 20 श्लोकामध्ये भक्तियोग सांगितलेला आहे। त्यातला हा श्लोक क्रमांक 9 काय सांगतात ज्ञानोबा बघा, तरी का ऐसे करी, तरी का ऐसे करी या 18 प्रहरा माझारी मोठके निमिष बर दे तुझाय। मग पुनवे मग जे जे निमिष देखेल माझे सुख ते ते आरोचक विषय घेईल। बघा ज्ञानोबा काय सांगतात, व्यवस्थित बरा शांत चित्ताने ऐकून घ्या ज्ञानोबांचं भक्तियोग काय सांगतो। तरी का ऐसे करी या 18 प्रहरा माझारी मोठके निमिष बरे देत जाये। आपलं चित्त इकडे तिकडे भरकटतो। ज्ञानोबा सांगतात 4 प्रहर दिवसाचे आहेत, 4 प्रहर रात्रीचे आहेत। त्या 8 प्रहरामध्ये थोडं थोडं ध्यान कर। तरी आसनाची या गाडी का आम्ही जो मार्ग सांगितला निका, तेनेच होईल तरी होय का समा, तेनेच होईल तरी होय का इंद्रिय दमन। आपली इंद्रिय ती भरकटली जातात बाहेर, ती इंद्रिय आपल्या एका आत्मतत्वाकडे आत्मदेवाकडे येण्याकरिता ज्ञानोबा सांगतात आसनाची या गाडी का, आसन घ्या, जिथं असेल ना त्या घरामध्ये आसन घ्या, त्याच्यावर बसा
आणि ध्यान करा. आसनाची या गाडी का आम्ही जो मार्ग सांगितला, निका निका म्हणजे खरा मार्ग सांगितला हो. पण हे कोणाला जमत नाही. हे सोडून माणूस सगळं करतो, ध्यान कोणी करत नाही. ध्यानयोग सांगितलंय. ध्यानाच्या माध्यमातून हे सगळं ज्ञान आहे आपल्याला. पण आपण ध्यान का करत नाही? आपलं चित्त स्थिर राहत नाही. आणि चित्त स्थिर राहणं, चित्ताला आपल्या एकाग्र चित्त करणं, इंद्रियांच्या संगती जाई पसरू होत असे मती. आपली इंद्रिय काय करतात? इंद्रियांची संगत प्रत्येकाला. बरं, या युगाची संगत आहे का? अनेक जन्मामध्ये आपण इंद्रियांनी काय केलेलं आहे? विषय भोग घेतलेला आहे. या जन्मामध्ये पण माणूस तेच करायला बघतो. आणि म्हणून ज्ञानवाराने ध्यानयोग सांगितलंय. ध्यान करा. ध्यान करता करता तुम्हाला ज्ञान प्रगट होईल. तरी काय ऐसे करी आठा प्रहारा माधारी मोठके निमिषभर देत जाय. थोडं 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 करा. तुमचं चित्त स्थिर होत नसेल ना, तर आज थोडं, उद्या थोडं, परवा थोडं, पण तो आसन धरायला पाहिजे बरं का. जोपर्यंत आसन नाही, आसनावरतीच ज्ञान आहे. ज्ञानवाला सांगतात की नाही, ठाईच बैसुनी करा आवडी अनंत. मग ते काय सांगितलं ज्ञानवारांनी आपल्याला? संत रामदास सांगतात, एकांती उगेच बैसावे. एकांतामध्ये जा, एकांतामध्ये सुख आहे. हे ज्ञान एकांतातले बरं का. ज्ञानवारा एकांतात गेले. तुकोबाया सांगायला नको, भंडारा डोंगरावर गेले, एकांतात गेले हो. तुका म्हणे, आम्हा एकांताचा वास ब्रह्मरस सेवू सदा. बघा, ब्रह्मरस आहे. ते ब्रह्मरसाची गोडी एकदा का तुम्हाला लागले, तुमच्याकडे आत्मसुख येलो. आत्मसुखाची या गोड्या विटी जो का सकळ विषया. विषयांना आपल्याला कुठे घालवायची गरज लागत नाही बरं का. एकदा का आत्मसुख मिळालं ना, आत्मानंदामध्ये गेले ना तुम्ही, तर तुम्हाला असं वाटत घरी कधी जातो, ध्यान कधी करतो, घरी कधी जातो, ध्यानाला कधी बसतो. ध्यानाच्या माध्यमातून ही संपूर्ण ज्ञानेश्वरी आहे. आणि हे कोणी सांगत नाही बरं का. हे सांगायला पाहिजे, कारण महत्वाचे मुद्दे आहेत. आणि भक्तियोग आहे. आसनाची या गाडी का आम्ही मार्ग सांगितला निका. त्याच्याने काय होईल? इंद्रियांच्या संगती जाई पसरू होत असे मती. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. बघा, एकदा का तुम्ही तुमच्या आत्म्याशी एकरूप झालं, भरकटणारी इंद्रिय कुठे येतात? देवाकडे येतात. देव कुठे आहे? हृदय असतो नारायण. काय सांगितलंय? भगवंत कुठे आहे? हृदयामध्ये आहे भगवंत. ही देवी माता आपल्या हृदयामध्ये आहे. पण ती कुंडलीने जागृत व्हायला पाहिजे. कुंडलीने जोपर्यंत जागृत होत नाही, तोपर्यंत निश्चय आपल्याला अनुभूती येणार नाही. कुंडलीने जागृत व्हायला पाहिजे. आणि ती कुंडलीने जागृत होण्यासाठी 6वा अध्याय दिलेला आहे ज्ञानवारांनी. संपूर्ण 6व्या अध्यायामध्ये पूर्ण कुंडलीचा विस्तार केलेला आहे. पण हे कोणी सांगत नाही का? कारण लोक कंटाळा करतात हे करायला, ध्यान करायला कंटाळा करतात. ध्यानाच्या योगातून अहो जगद्गुरु तुकोबाराय झाले भंडाऱ्यावर जाऊन. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्रतायाचा ही परंपरा आहे. आणि त्या परंपरेचे आपण पाहिलं असलं पाहिजे. पण परंपरा आपण सोडून दिली. मच्छिंद्राने बोध गोरक्षी वल्ला गैनी प्रसादे ज्ञानदेव सार. नाही, कशाला सांगितलं आपल्याला? ध्यान योग आहे. ध्यानाच्या माध्यमातून अहो एकांताचा अति तत्पर आधी करी पाठांतर शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. ग्रंथाच्या गर्भामध्ये अर्थ लपलेले आहेत. पण आपल्याला हा ग्रंथ खूप मोठा आहे बरं का. हाच ग्रंथ ज्ञानवाराने लिहिलाय. गीता, शिवगीता, गुरुगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेदाने सगळी गीता याच्यामध्ये आहेत. ज्ञानवारांची गीता हीच ती आहे, वेगळी नाही बरं का. हीच गीता इथे. शिवगीता भगवान शंकराने सांगितली तीच गीता आहे. आपल्याला तोच अभ्यास दिलेला आहे. आणि तो अभ्यास आपण टाकून सगळं काय करतो. नाना तीर्थे नाना देशी कष्ट तो जावे पहावयाशी तैशी न लगे परब्रह्माशी बैसले ठायो. एका जागेवर बसून परमात्म्याची प्राप्ती आहे.
नाना तीर्थे नाना देशी, अनेक जगामध्ये अनेक तीर्थ आहेत. सांगा एखादा माणूस जन्माला आला त्याने संपूर्ण तीर्थ करायचं ठरवलं, आयुष्य निघून जाईल तरी तीर्थ संपणार. ज्ञानोबाने सोपी आयडिया दिली काय आहे की नाही? सोपं की नाही? सोपे वर मामा सांगितलंय संतांनी. सोपं वर्माच सांगितलं. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. वर्म पाहिजे, वर्माचं पाहिजे. आणि ती वर्माची भाषा ज्ञानोबारांनी बघा ना 14-15 वर्ष लिहिलेली आहे. आपल्या लक्षात येत नाही. आपल्या लक्षात काय येत नाही? त्याला कारण आपण अनेक भौत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाला महाराज. भौत जन्माचं पुण्य जोडे. एका जन्मात त्याला सांगितलं. अनेक जन्माचं जेव्हा पुण्य उदयाला येतो तेव्हा आपण या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होतो. नाही तर आपला अंतरीचा अंतरात्मा कधीच स्थिर झालेला आहे. चंचल आहे हो. प्रत्येकाचं चंचल आहे. मग ती चंचलता जाईल कधी? आपली चंचलता गेली पाहिजे. चंचलता जाण्यासाठी आपल्याला ध्यान करायला सांगितलंय. इंद्रियांच्या संगती जैपासूर होत असे मती, ते स्थिर होईल मागती आत्मस्वरूपी. आत्म्याकडे आलं तर समाधी सुखी केवल, जय बुद्धी होईल निश्चल. काय सांगितलंय? समाधी कुठली सांगितली? बुद्धी तुमची निश्चल झाली ती समाधी सांगितलंय. समाधी म्हणजे मातीत पडून घेणं नाही. जय बुद्धी होईल निश्चल, तव तू पावशी केवल योग स्थिती. त्याला म्हणतात योग. योग म्हणजे काय हो? बघा प्रत्येक अध्यायामध्ये योग आहे. अर्जुन विषयात योग, सांख्य योग, गेले की नाही? ध्यान योग, भक्ती योग. योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे, जीवाचं शिवाशी मिलन करून घेणं, त्याला योग म्हणतात. आणि तोच योग सांगितल्यावर सगळीकडे प्रत्येक अध्यायामध्ये योग सांगितलंय. आणि महाराज आपल्याला तो योगच जमत नसेल तर योग जमला पाहिजे. योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे, जीव शिवाचं ऐक्य करणे. जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरु संत रामदास सांगतात. जीवाचा शिवाचं ऐक्य करून घेणारा गुरु मिळाला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून ध्यानयोग दिलाय. फार महत्वाचा मुद्दा बरं काय ते? फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण ध्यानात घ्या. जरी आपल्याला समजत नसेल तरी पण आपण प्रत्येक विधी आहे या 12व्या अध्यायातली ती लक्षात घ्या. आणि पुढे काय सांगतात? मग जे जे निमित्त देखेल सुख त्याचे आरोग्याचा विषय घेतील. काय? आपल्याला सुख मिळेल आतमध्ये, मग विषय आपल्यापासून बाजूला होतील. आता त्याने दृष्टांत दिला बघा. दृष्टांत काय दिलाय? जैसा शरद काळोरी घे मग सरिता ओढू लागे, तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी. बघा दृष्टांत काय दिला? जैसा शरद काळोरी घे म्हणजे शरद काळ आला म्हणजे शरद ऋतू आला की नद्या आपोआप ओढतात. माहिती ना? आटतात, आटू लागतात. शरद ऋतू आला की नद्या आपोआप आटायला लागतात. पैसे चित्त काढिले वेगे प्रपंच. बघा ज्ञानोबाचे दृष्टांत काय बघा. सिद्धांत काय सांगतात? जसं चित्त तुमचं प्रपंचातून हळू बाजूला निघून तुम्ही कुठं कोणाशी एकरूप व्हाल? तुमच्याच आत्मस्वरूपाशी, तुमच्याच आत्मदेवाशी एकरूप व्हाल. आपला अंतरीचा अंतरात्मा हाच देव आहे. आणि तो प्रत्येक संतांनी भजला. ज्ञानदेव म्हणे कोणती पूजा करायला सांगितली ज्ञानोबाने? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंड सेवा त्याचीच करा बाबांनो. मग कशी करायची? त्याच्यासाठी गुरु पाहिजे. म्हणून गुरुत येते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. बघा ज्ञानातून आत्मदर्शन आहे. आपल्याच आत्म्याचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे. बाकी या मूर्त्यांचं दर्शन वगैरे होईल आपल्याला. आपल्या डोक्यामध्ये तेच असते, मूर्ती अशी मूर्ती ज्ञानोबारांची, तुकोबारांची, बजरंगबलीची, शंकराची. पण आत्मदर्शन आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. काय सांगतात? नाना शास्त्रे पठ्ये लोकम नाना दैवत पूजनम परी आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म. मोठ्या मोठ्या पंडित लोकांनी सगळे शास्त्र वाचले,
4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे वाचली, नाना दैवत पूजनम 33 कोटी देवांची पूजा केली, पूजा करून आत्मज्ञान होईल का हो? नाही होणार ना. त्यासाठी आपल्याला आपल्या अंतरीच्या अंतरातल्याशी एकरूप व्हावं लागेल. इथं ज्ञानोबा तेच सांगतात, तरी गायसे करी त्या 8 प्रहरा माझा रे मोठकी निमिष बरी देत जाई, थोडं 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 माझं ध्यान कर, मग पुण्य होऊन जायचे, शशी बिंब दिसेन दिसे हरपत आयसे नाहीच होय. पुण्याचा चंद्र कसा कसा असतो? पुण्याचा चंद्र पूर्ण असतो, पूर्ण चंद्र, आणि प्रकाश किती असतो जबरदस्त, पण तो तरी राहतो का हळूहळू 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 काय होतो, कलेकलेने कमी कमी होत जातो. तैसे भोगा आतून निघता, काय सांगतात, भोगातून निघता हो. सगळे भोग आपण घेतो, आपण जगामध्ये सगळेच भोगी आहोत. आपण प्रत्येक माणूस भोगासाठी झालेला आहे. मग भोग घेऊ नये का? आपल्याला लागेल तेवढं भोग घ्यायचं. पण ज्ञानोबा काय सांगतात, ऐका, तैसे भोगातून निघता चित्त माझ माझी निघता, चित्त माझ्याकडे लाव, माझ्याशी एकरूप घे. बरं भगवंत कुठे? आपल्या हृदयामध्ये. उद्धवाने प्रश्न केलाय, देवा शरण रिगावे कवण्या ठाई. कोणाला प्रश्न केलाय? भगवंताला. देवा शरण कुठे येऊ? तू सांगतो शरण येऊ कुठे शरण? भगवंत त्याच्या जवळच आहे. कोणाच्या? उद्धवाच्या. तो तरी प्रश्न करतो, देवा शरण रिगावे कवण्या ठाई. भगवंत उत्तर देतात, मी असे तुझ्या हृदय, हृदयी भगवंत हृदय आहे. मला सांगा, भगवंत जवळ होता कोणाच्या? अर्जुनाच्या. कोणाच्या? उद्धवाच्या. पाया पडला असता तरी भेटला असतं की नाही? का भेटला नाही? एवढी मोठी गीता का सांगितली आपल्याला? एवढी मोठी गीता सांगायची गरज आहे का? अहो, ध्यान योगासाठी सांगितले. ध्यान योग आहे ना, त्याच्यासाठी तुम्ही ध्यान करा. शरण रिगावे कवण्या ठाई, तरी मी असे तुझ्या हृदय, त्या हृदयस्थाच्या ठाई लवला आहे. शरण रिग ताबडतोब शरण हृदयामध्ये सांगितलंय. आपल्याला सांगितलंय बरं का, तुम्हा आम्हाला सांगितलंय. भगवंत हृदयामध्ये भजन कसं करायचं हे सांगितलं आपल्याला. आता मी ध्यानाची 2 मिनिटं प्रक्रिया बोलतो, आपल्याला समजेल नाही समजेल, पण सांगणं आमचं कर्तव्य आहे. ध्यान करताना मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र, सप्तचक्र भेदन करून नंतर आपल्याला ज्ञान होतं. मूळ आधार म्हणजे आधार तिथून आहे बरं का. मूळ आधार, ध्यानाचा आधार तिथून आहे. आणि तिथून आपली ती कुंडलिनी उठली पाहिजे आणि ब्रह्मरंध्र जाऊन स्थिर व्हायला पाहिजे, तरच हे ज्ञान होतं. आणि ते ज्ञान एकदा तुम्हाला झालं, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर होते हो. विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. शांती. आता मी भागवत वाचायला घेतलंय. भागवतामध्ये 23व्या अध्यायामध्ये संपूर्ण उद्धवाला शांती हाच परमात्मा आहे. भगवंत सांगतो उद्धवाला, आणि शांती हाच देव आहे. शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. मग ती शांती कधी मिळेल आपल्याला? ज्ञानोबा सांगतात की नाही, किम भावना सोय जीवा आत्मया लाय तेथ जे होय तया नाम सुख. त्याला सुख म्हणतात. सुख कशाला म्हणतात? सुख शोधायला आपण कुठे जातो? आपण सुख बाहेर आहे का हो महाराज? सुख कुठे आहे? सांगा ना, सुख आहे कुठे? अहो, सुख आतच आहे, पण आपण त्याला बाहेर शोधतो. मग आपलं सुख आपल्याजवळ असताना आपण बाहेर फिरायची गरज आहे का? नाना तीर्थे नाना देशी कष्ट तू जावे पाहावयाशी, तैसे न लगे परब्रह्माशी. बैसले ठाई एका जागेवर बसून परब्रह्माची प्राप्ती आहे. ज्ञानोबा एका जागेवर बसले, तुकोबा एका जागेवर बसले. संपूर्ण संत जनाबाई सगळे एका जागेवर बसून त्यांनी भगवंताला प्राप्त केलेलं आहे. आणि आपण काय करतो? फिरत बसलो सगळीकडे. आपण सगळीकडे काय केलंय? फिरत बसलाय. किम बहुना सोय किंवा आत्मया लाय तेथ जे होय तया नाम, त्याला सुख म्हणतात.
संसारातलं सुख, प्रपंचातलं सुख हा तात्पुरता आहे, तात्पुरता बरं का. पण तो सुख एकदा मिळाला ना, ते सुख काय सांगू. वाचाने सांगता येणार नाही मला, वाचा बोलता नाही. त्या सुखाची गोडी जर लागली ना, म्हणून तर लिहिले, त्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदने राहिला. मग ते सुख किती असेल, आणि ते सुख आपल्याला लागलं पाहिजे. त्या सुखासाठी देव वेडावतो. देव कोण माझं ध्यान करतो, ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवंत त्याच्या हृदयामध्ये प्रवेश करतो. जो ब्रह्ममुहूर्तावर उठेल, जो ध्यान करेल, त्याला कुठे जायची गरज नाही ध्यानासाठी. ज्ञान आपल्या कुठे आहे, हृदयामध्ये ज्ञान आहे. हृदयस्तु नारायण, हे कशाला लिहिलंय, भगवंत हृदयामध्ये आहे. पण आपण हृदयामध्ये ध्यान करत नाही. आणि ते ध्यान एकदा तुम्हाला मिळालं, त्या ध्यानाची प्रक्रिया आहे. मुखी ब्रह्मनाम, हाती सात्विक कर्म, परी विनियोग वन विफलची ज्ञानवरामध्ये विनियोग आहे. ते विनियोग आपल्या श्रीगुरूंनी आपल्याला शिकवलं पाहिजे. म्हणजे गुरु देते ज्ञान. शेवटीला जाताना सांगतो ज्ञानवराया, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. बघा कसं काय काय दिलं बघा. धृतराष्ट्राला काय समजवलं याच्यामध्ये. एकदम सांगितलं असतं चक्करून पडला असता. हळूहळू सांगितलं, हळूहळू सांगितलं शेवटच्या अध्यायामध्ये. म्हणून गुरु तेथे ज्ञान, गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानातून काय होतं, ज्ञाने आत्मदर्शन. बघा आपल्या आत्म्याचं दर्शन आपल्याला झालंय का, झालं असतं तर आपण जागेवरच थांबलो असतो. जागेवरच बरं का, जिथल्या तिथे कुठं जायची गरज नाही आपल्याला. फक्त आपल्याला श्रीगुरु असे मिळालं पाहिजे. मग श्रीगुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविले. हे कशाला लिहिले हो, आपलीच वस्तू आपल्याला दाखवतात श्रीगुरु. सांगत नाही तीर्थाला जा, तीर्थाला जा पण सांग, तुम्ही जायचं जावा का, आम्ही विरोध नाही. जायला पाहिजे. संतांची मांदी आली आहे तिथे. तिथे एक मोठं चैतन्य, आपल्या तीर्थाला गेल्यावर एक मोठं चैतन्य आहे. आणि ते चैतन्य म्हणजेच परमात्मा आहे. आणि तेच चैतन्य आपल्या आतमध्ये, बाहेर नाही चैतन्य, बाहेर आहे चैतन्य. म्हणून आत हरी, बाहेर हरी, हरीने माझा व्यापिले. पाय पा बुडबुडा जे उता जाये, ते उता त्याच जळचे आहे, विरे आत्वार आहे तरी जळाची मध्ये. अशी अवस्था आपली महाराज. ते आपण चैतन्यावरच आहोत. चैतन्य सगळं. मी हे बोलतो की नाही, तुम्ही ऐकता की नाही, तुमच्याकडे चैतन्य म्हणून तुम्ही ऐकता, माझ्याकडे चैतन्य म्हणून बोलतो. चैतन्य गेलं तर त्या चैतन्याच्या ठाई त्या शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यमह दुःख. बघा ज्ञानोबा काय सांगतात, चैतन्याच्या ठाई. ते चैतन्य सर्व विश्वामध्ये व्यापक आहे. आणि त्याच्यावरती आपले सगळे हे बुडबुडे दिसतात. हे बुडबुडा, हा बुडबुडा, हा बुडबुडा, हा बुडबुडा, हे सगळे बुडबुडे आहेत. पण हा एक दिवशी जाणार आहे. मग गेल्यानंतर त्याने तिथेच जायला पाहिजे जिथून आलाय ना. हा जिथून आलो तिथं आपण गेलो नाही ना महाराज. तर 84ला गेलो. मग आपल्या भक्तीचा फायदा काय आहे का, काही फायदा, काहीच फायदा होणार नाही. म्हणून अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, याला गे माझ्या ठाई. अभ्यासी मिळे अर्जुना. अरे अभ्यास करून मला भेट. तुम्हाला सांगितलं अभ्यास करून. अभ्यास म्हणजे काय, म्हणजे ध्यान योग. जो श्वास जातो येतो, जातो येतो, त्याच्यावरती आपलं भजन पाहिजे. तो श्वासच आपला देव आहे. तो श्वास गेला तर डॉक्टर काय म्हणतो, देव कुठे, देव कुठे आपला. तुमचा आमचा देव आपल्या आतमध्ये. आणि त्याचं भजन ज्ञानवरांनी करायला सांगितलंय. आणि तेच आपल्याला जमत नाही. तेच जमलं पाहिजे. ते जमलं की सगळं तुमच्या हातात येईल. वर्ण जैसा शरद काढू रे मग सरिता ओटू लागे, तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी. मग पुण्य होऊन जायचे, शशीबिंब दिसेल जसे, हरपत ऐसे नाहीच होय, तैसे भोगातून निघता, चित्त मज माझी निघता. हळूहळू पंडू सुद्धा मीच होशी म्हणजे काय, अरे तू देव होशील. देव सांगितलंय. प्रत्येक माणूस हा देवच आहे. तुम्ही आम्ही प्रत्येकाकडे देव आहे. मम वंशो जीव लोक जीवभूत सनातनम. मनसष्टानी इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षते. बघा
प्रत्येक जीव माझ्या वंशातला आहे, पण मला विसरलं देवा. आणि म्हणून अर्जुन म्हणतो, भगवंत म्हणतो अर्जुनाला, अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाऊ असे. काही जागा आहे का रिकामी कुठे? भगवंत नाही, अनु रनुपे त्याच्यामध्ये पण तो आहे. मी नसे ऐसे कवन ठाऊ असे, परी प्राण्याचे दैव कैसे, माते न देखती मलाच बघत नाही. मी तुमच्या हृदयामध्ये आहे, पण हृदयातल्या भगवंताला आपण विसरलोय. आणि म्हणून विसरले तयार थोर झाले आणि पचविल्या खाणे. म्हणजे 84 लक्ष योनीला आपल्याला जावं लागेल महाराज. म्हणून हृदयातला भजन जो आहे ना, आता तुम्हाला माझा अनुभव सांगू का? अनुभव सांगतो. मुळाधार, आपण मुळाधार चक्रातून वरती आलो, स्वादिष्ठांमध्ये आलो. मुळाधार, स्वादिष्ठान, मणिपूर चक्रामध्ये अजपा झालो होतो. आणि ज्ञानोबाला सांगतात, आपला नाथबाबा सांगतात, अजपा मार्ग टाकोनी खरा, का रे फिरतो सैरा वैरा, येणा झालास का? येणेच फिरे लक्ष 84चा फेरा. बघा 84 लक्ष आपल्याला फेरा चुकवायचा असेल, अजपा चालू व्हायला पाहिजे. ममतर वाचा त्रिवार सत्य. बघा नाथबाबा सांगतात, नाथांवर तरी आहे की नाही? शेवटीला प्रतिशुद्ध कोणी केली? असे महान संत आपल्याकडे येऊन गेले, आणि आपण काय करतो महाराज? आपण तिथे हजर नाही. हजर राहायला पाहिजे. हजर व्हा कुठे? आत्मज्ञानाच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी. आत्मा हाच आपला ईश्वर आहे. त्या आत्म्याशी एकरूप कसं व्हायचं? कारण शेवटीला आलोय आपण आत्मा घेऊन, तो आत्माच आपल्या बरोबर जाणार आहे, आत्मज्ञानच आपल्या बरोबर जाणार आहे. मग आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थक, म्हणजे सर्व कर्म निरर्थक होणार आहे. अगा अभ्यास योग म्हणजे हाच एक जाणीजे. बघा काय सांगतात ज्ञानोबा, ज्याला अभ्यास योग म्हणतात. वाचणं म्हणजे अभ्यास नाही, वाचणं म्हणजे माहिती आहे. आगा अभ्यास योग म्हणजे हाच एक जाणीजे. येणे ना काही निपूजा असे नाही. यातून तुम्हाला काय भेटणार? सगळं मिळेल. यहलोकीचा सुख पण मिळेल, आणि परलोकामध्ये तुम्हाला सहज जाता येईल. यहलोकीचा सुख भोगता भोगता परलोकामध्ये जायचा पण आपण आपली तयारी आपणच करतो. अगा अभ्यास योग म्हणजे हाच एक जाणीजे. येणे काही निपूजा असे नाही. सगळं काय मिळेल यातून, पण आपण अभ्यास करायला पाहिजे. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. अरे अर्जुना, तुला अभ्यास करूनच माझ्याशी एकरूप होत आहे. आणि म्हणून बघा प्रत्येक संतांनी हेच सांगितलंय. ज्ञानवारांचे बोल मी तुम्हाला सांगितले बरं का, आमच्या पदरचे, आमच्या खिशातले नाही सांगितले. हे ज्ञानवारांचे आहेत. आणि ज्ञानवारांचे अनुभव आपल्याला जशीचे तशी यायला पाहिजे. जशीच्या तशी बरं का, हे सगळी ज्ञानेश्वरी ना, ती संपूर्ण जशीच्या तशी लिहिलेली आहे, की जे सगळं आतमध्ये सुख आहे. म्हणलेले काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ. किती स्पष्ट सांगितलं मला, किती सोप्या भाषेत सांगितलंय. पण सोपी आपल्याला भाषा कळत नाही. काया हीच पंढरी आपली. तुकाराम महाराज सारखे जायचे कुठे? वारीला जायचं. 16 वाऱ्या केल्या आणि 17व्या वारीला गेलेच नाही. हो का गेले नाही? अहो 17वी जीवनकाला त्याला घरातच प्राप्त झाली. 17वीचे स्तन्य देशी अनुहाताचा हल्लरोगाशी समाधी बोधे निजदेशी. आत्मसाक्षात्कार झाला त्याला. म्हणून तुका म्हणे लक्ष लक्षणे अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. पंढरीचा वारकरी कुठला? लक्ष लक्षणे अंतरी, आतमध्ये श्वास जातो येतो, त्याच्याशी एकरूप होणं हा भक्तियोग सांगितलाय. आणि तो भक्तियोग आपल्याला जमला पाहिजे. का आपल्याला हा जन्माजन्मी हा श्वास आपला आत्ताचा नाही बरं का, अनंत जन्माचा श्वास आहे. मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे मन षष्ठानी इंद्रियानी म्हणजे आपला मन काय करतो? त्या 6 इंद्रियांना घेऊन
दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. मग अंतकाली जशी आपली वासना असेल त्या वासनेप्रमाणे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि वासना जर आपली रामरूप झाली, हरिरूप झाली, तर आपल्याला परत जन्म नाही, परत जन्म नाही बरं का. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे अंगी झाले. हा बघा झालेले बघा. म्हणून आपला अखंड यज्ञ चालला पाहिजे. स्वधर्मज बाप्पा नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथे पापा संसारू नाही. पापच येणार नाही हो यज्ञ चालू झाला तर. हा यज्ञ आपण पुष्कळाला बघतो, पण हा यज्ञ नाम जपू यज्ञ तो परम, बाजूना सखे स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नामच आहे. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्णारी, पण मंत्राकडे जातो नामाकडे. बाबाजी आपले सांगितले नाम, किती स्वस्त नाही तो. हा विठ्ठल बरवा, हा कळत नाही, तो कळतो माणसाला. ह्याच्या जीवावरच तो कळतो, पण इतर ह्याच्या जीवावर तो कळतो आपल्याला, पण ह्याच्याकडे आपलं लक्ष नाही. आणि ह्याच्याकडे लक्ष आपल्याला सातत्याने असलं पाहिजे. बरं, मी आपला जास्त वेळ घेतला, भरपूर काय सांगता येईल, रात्रभर बोलायला सांगितलं बोलून ना. का माहिती का महाराज, प्रगट गुह्य बोले, प्रगट आणि गुह्य आहे. प्रगट व्हायला पाहिजे आपल्यामध्ये. एकदा का प्रगट झालं ना तर तुम्हाला कुठेच काय तुम्हाला भीती वाटणार नाही. जाण्याची भीती नाही, येण्याची भीती नाही. कारण आपण परब्रह्म, आपणच परब्रह्म आहोत. परब्रह्म ते सकळान परते, तया असं पाहता आपणच ते, पण हे कडे अनुभव मते सद्गुरु केली. अनुभव तुकडा म्हणे ते अनुभव प्रमाण. शब्दांचे गौरव कामा नाही, शब्द नाही हो, शब्द फलकट आहेत. झालेली सेवा आपल्या भवानी माता, तुझा भवानी माता यांच्या चरणी. आणि आपण सर्व, मी कोणाला इथे ओळखत नाही बरं का जास्त, पण आता नवीन ओळख झाली, नकाशे महाराजांची ओळख झाली. हे आपले क्षीरसागर महाराज हरिभक्तपणे यांच्या सान्निध्यात मी जेव्हा वारीला गेलो, कुठे पंढरीच्या वारीला, तेव्हा हे अखंड रात्रभर बसमध्ये हरिपाठ बोलत होते आणि अभंग गात होते. तेव्हा आमची ओळख झाली. आणि तिथे पण मी प्रवचन केला, याने काकडा वगैरे गायला महाराजांनी, तिथे आमची ओळख झाली. आणि तिथून आम्हाला इथून तिथे यायला योग मिळाला. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या पांडुरंग परमात्म्याला समर्पित करीत आहे. पुंडलिकावर जे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मा एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञ तोषावे, तरुणांमध्ये पसाय लागे. जे देवांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. तुका परस्परे पडो मैत्र जीवांचे, देशांचे तिने जाओ. विश्वधर्म शून्य पाहो, जो देवांचे तुझे लाहो. प्राणिदात वर्षाच्या सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची माती आळी. अनवरत मंडळी चला कल्पतरुचे आढव. वेदना चिंतामणीचे गाव, बोलते ज्ञान अवियुषांचे. चंदन ज्ञान मार्तंड देता पुढीना, देवावी सदा सज्जना स्वैरवतु. किंबहुना सर्वस्वी पूर्ण होमे तेही लोकी. भजिवारी श्रुती अखंडित आणि ग्रंथोपजीवे. विशेष लोकीये दर्शनादृष्टीये भावनी. हे डोळे श्री श्रेष्ठाओ, आगोईल दान पसाओ. तेने ज्ञान देव सुखिया, तेने ज्ञान देव सुखिया, तेने ज्ञान देव सुखिया.